नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक थरारक असा अनुभव घेऊन आलोय. हा अनुभव आहे डॉक्टर वैभव देशमुख यांचा. डॉक्टर वैभव देशमुख हे पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन म्हणून काम करत आहेत. त्यांनी मला हा अनुभव सांगितला होता तेव्हा त्यांच्या अंगावरही काटे आले होते. तोच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याआधी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा, जेणेकरून असेच सत्य आणि थरारक असे अनुभव मी तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकेन. तर चला मग सुरुवात करूया आजच्या थरारक आणि सत्य अशा अनुभवाला. तर डॉक्टर वैभव देशमुख आणि त्यांची न्यूरोसर्जन टीम एकदा पुण्यापासून 10-12 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका जुनाट हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथे एक खूपच भयानक आणि रेअर केस आलेली होती. 10-12 वर्षाची एक मुलगी, तिच्या मेंदूमध्ये गंभीर इजा झालेली होती आणि अशा जटिल ऑपरेशनसाठी डॉक्टर वैभव देशमुख आणि त्यांच्या न्यूरोसर्जन टीमला बोलवलं जात असे. त्यामुळे डॉक्टर वैभव आणि त्यांची टीम त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांना पोहोचायला 10 वाजले होते. लगोलग त्यांनी ऑपरेशन चालू केलं. ते ऑपरेशन जवळपास 4 तास चाललं, पण शेवटी काही गोष्टी डॉक्टरांच्याही हातात नसतात. त्या मुलीला ते वाचवू शकले नाहीत. डॉक्टर वैभव देशमुख बाहेर आले. त्या मुलीच्या घरचे डॉक्टरांकडे आशा लावून पाहत होते. त्यांना सांगताना अत्यंत दुःख होत होतं की आय एम सॉरी, आम्ही तिला वाचवू शकलो नाही. असं म्हणताच संपूर्ण हॉस्पिटलमध्ये रडण्याचा आवाज घुमला. तिच्या घरचे, तिचे आई वडील मोठमोठ्याने टाहो फोडत होते. डॉक्टरांनी फार वाईट वाटलं, पण आता काय करू शकतो, काही गोष्टी आपल्याही हातात नसतात असं स्वतःला समजावत डॉक्टर वैभव आणि त्यांची पूर्ण टीम खाली कॅबिनमध्ये आले. पण तेवढ्यातच त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपण आपला मोबाईल तर वरच विसरलो. त्यामुळे ते घाईघाईने वर मोबाईल घेण्यासाठी निघाले. लिफ्टमध्ये जाऊन त्यांनी 7 नंबरचं बटन दाबलं. लिफ्ट हळूहळू वर गेली. ते लिफ्टमधून खाली उतरले आणि जाऊन आपला मोबाईल घेऊन आले. तेवढ्यातच त्यांना दिसलं की 2 वॉर्ड बॉईज त्या मुलीची बॉडी घेऊन पोस्टमॉर्टमसाठी जात होते. त्यांचं बॉडीकडे लक्ष गेलं आणि ते त्यांना म्हणाले, अरे तुम्ही बॉडीला रेडबँड बांधला नाहीत का? बॉडीला रेडबँड बांधा, त्यावर एक नंबर असतो ज्यामुळे बॉडी ओळखायला सोपं जातं. त्यांनी लगेच यस सर असं म्हणत बॉडीला रेडबँड बांधला. त्यावर नंबर होता 0032. डॉक्टरांनी तो रेडबँड पाहिला आणि लगोलग खाली जायला निघाले. ते लिफ्टमध्ये गेले आणि पुन्हा ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं. पण एक विचित्र गोष्ट घडली. ती म्हणजे लिफ्ट ग्राउंड फ्लोअरकडे जाण्याऐवजी हळूहळू वर जात होती. त्यांना वाटलं की बहुधा कोणीतरी वरतून बटन दाबलं असावं, म्हणूनच लिफ्ट त्यांना वर घेऊन जाते. 1-2 मजले वर जाऊन लिफ्ट अचानक थांबली. समोर एक मुलगी उभी होती. ती मुलगी हळूवार आतमध्ये शिरली आणि डॉक्टरांना म्हणाली, हॅलो डॉक्टर. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहून एक स्माईल दिली आणि ती आपल्या मोबाईलमध्ये बघू लागली. ती मुलगी अगदी शांतपणे त्यांच्या बाजूला उभी होती. आता लिफ्ट, त्यांना असं वाटलं की आता लिफ्ट पुन्हा ग्राउंड फ्लोअरकडे जाईल, पण नाही, लिफ्ट पुन्हा हळूवार वर जाऊ लागली. यावेळेस त्यांना थोडं विचित्र वाटलं, पण त्यांनी आताही त्याकडे दुर्लक्ष केलं. तेवढ्यातच त्यांचा फोन अचानकच वाजला. त्यांनी स्क्रीनकडे पाहिलं तर स्क्रीनवर त्यांच्या बाबांचं नाव झळकलं. त्यांनी लगेच फोन उचलला. त्यांचे बाबा त्यांना म्हणाले, काय रे, अजून किती वेळ लागेल घरी यायला? ते म्हणाले, हो बाबा, आता झालंच आहे, अर्ध्या 1 तासात घरी पोहोचतो असं म्हणले आणि त्यांनी फोन ठेवला. लिफ्ट अचानक थांबली आणि दरवाजा हळूवार उघडला गेला. लिफ्टच्या समोर एक मुलगी उभी होती. तिने डोकं खाली केलेलं होतं. डॉक्टर तिला म्हणाले, मॅडम चला लवकर, किती वेळ लावणार? त्या मुलीने हळूवार वर पाहिलं आणि त्या मुलीचा चेहरा पाहून डॉक्टरांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. कारण ती तीच मुलगी होती जिचं ऑपरेशन त्यांनी थोड्या वेळापूर्वीच केलं होतं. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अरे तू इथे कशी? असं ते तिला म्हणाले. ती विचित्रपणे हसली आणि अचानकच गायब झाली. डॉक्टर आता थोडी घाबरलीस. ती बाजूची मुलगीही थोडी घाबरली. त्यांनी झटक्यातच दरवाजा बंद केला आणि ग्राउंड फ्लोअरचं बटन 2-3 वेळा दाबलं. आता मात्र
लिफ्ट हळूवार ग्राउंड फ्लोअरकडे जाऊ लागली. डॉक्टरांच्या कपाळावरचा घाम पाहून ती बाजूला उभी असलेली मुलगी त्यांना म्हणाली, डॉक्टर, आपण पाहिलं नेमकं ते काय होतं? डॉक्टर एकदम अस्पष्ट आवाजात तिला म्हणाले, अगं, थोड्या वेळापूर्वीच मी तेव्हा मुलीचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशनमध्ये ती मेली. ती मुलगी आता घाबरली. काय? ऑपरेशनमध्ये ती मेली? मग आपल्या समोर कशी? डॉक्टर म्हणाले, मलाही तेच कळत नाहीये. चला, लवकर खाली जावं लागेल. असं म्हणून ते ग्राउंड फ्लोअर येण्याची वाट बघत होते. तेवढ्यातच ती मुलगी अचानकच गोड हसू लागली. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाले, काय ग, काय झालं? तेवढ्यातच तिने तिचा हात पुढे केला. डॉक्टर, तुम्ही त्या मुलीला तर ओळखलत, पण माझ्या हाताचा हा रेडबँड पाहिलात का? तिने हळूवार तिचा उजवा मनगट समोर केलं. तिच्या हातावर रेडबँड बांधलेला होता. जो रेडबँड फक्त मृत्यू झालेल्या जे शव असतात त्यांच्या हातावर बांधला जातो. तोच रेडबँड तिच्या उजव्या मनगटाला बांधलेला होता. त्याच्यावर नंबर होता 0019. ते पाहून तर त्यांच्या अंगावर अक्षरशः काटे आले. त्यांना नेमकं कळत नव्हतं की हा रेडबँड हिच्या हातावर आहे, मग ही इथे कशी? ते तिला म्हणाले, अगं, हा तर फक्त डेड बॉडीवर असतो, तू तुझ्या हातात कशाला बांधलायस? ती अचानक विचित्रपणे हसू लागली आणि मग अचानकच तिने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. तिचं रूप हे अचानकच बदलू लागलं. तिचे डोळे हळूवार बाहेर येऊ लागले आणि तिची त्वचाही हळूहळू विघळल्यासारखी दिसू लागली. डॉक्टर वैभव प्रचंड घाबरले. त्यांना नेमकं कळत नव्हतं की हा प्रकार नक्की काय चाललाय. ते अचानकच मागे झाले आणि मोठ्याने ओरडले. त्या मुलीने अचानकच त्यांच्या अंगावर झेप घेतली आणि वैभव देशमुख जागीच बेशुद्ध पडले. जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा आजूबाजूला हॉस्पिटलचा स्टाफ होता आणि त्यांची न्यूरोसर्जन टीमही होती. सर्वजण त्यांना विचारू लागले, डॉक्टर, काय झालं तुम्हाला? तुम्ही लिफ्टमध्ये बेशुद्ध पडलेले होतात. डॉक्टर वैभव देशमुखांनी घडलेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला. त्यावरती म्हणाले, डॉक्टर, काय म्हणताय तुम्ही? लिफ्ट वर कशी जाईल? कारण या हॉस्पिटलला तर 7च मजले आहेत आणि लिफ्टचं तिथून वर जाणं तर शक्यच नाही. ते ऐकताच डॉक्टर वैभव देशमुखांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते मनोमन विचार करू लागले की जर या हॉस्पिटलला मजले 7च असतील तर मग लिफ्ट वर कशी जात होती? ते लगबगीने उठले आणि लिफ्टमध्ये जाऊन पाहिलं आणि खरोखरच लिफ्टमध्ये 7च बटणं होते. ते वर गेले. त्यांच्यासोबत त्यांची टीमही होती. त्यांनी वर जाऊन पाहिलं तर 7व्या मजल्याच्या वर फक्त टेरेस होतं. वर कोणताही मजला नव्हता. त्यांना कळालंच नाही की नक्की माझ्यासोबत काय घडलंय. त्यानंतर ते घरी आले, पण त्यांना आजही ते कळालंच नाही की नक्की त्या दिवशी त्यांच्यासोबत काय घडलं होतं. तो अनुभव नक्की त्यांना खरोखर आला होता की तो फक्त त्यांचा भास होता. ती जी मेलेली मुलगी होती ती त्यांना पुन्हा दिसली तरी कशी? आणि ती जी मुलगी जी त्यांना लिफ्टमध्ये भेटली होती ती नक्की होती कोण, याचा उलगडा पुन्हा कधीही झाला नाही. डॉक्टर वैभव जेव्हा कधी हा अनुभव सांगतात तेव्हा त्यांच्या अंगावर आजही काटा आल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक आणि सत्य अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्य थरारक अनुभवासह. धन्यवाद.